नमस्कार, मी लाघवी ओमसावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, प्रशांत कोरटकरच्या वकिलांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव आहे। सूत्रांकडून कळतंय कोरटकरच्या जामिनाकरता अर्ज केला जाणार आहे। महापुरुषांची बदनामी करणाऱ्या कोरटकरचा कोठडीतला मुक्काम हा वाढलेला आहे। त्यामुळे आता प्रशांत कोरटकरचे वकील कनिष्ठ न्यायालयात जाऊन आपल्या या निर्णयाविरोधात आता जामिनाकरता अर्ज सुद्धा करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। निर्णयाला विरोध करण्याकरता निर्णयाच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आता धाव घेतली जाणार आहे कोरटकरच्या वकिलांकडून आणि सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनाकरता अर्ज दाखल करण्याची सूत्रांची माहिती आहे। अर्ज दाखल केला जाऊ शकतो असं म्हटलं जातं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काल जामीन नाकारल्यानंतर कोरटकरचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढलेला आहे, पण आता कोरटकरचे वकील जिल्हा सत्र न्यायालयात जाऊ शकतात जामिनाकरता अशी बातमी आहे। नक्कीच लाघवी, आपल्याला माहिती आहे की इंद्रजित सावंत हे इतिहास संशोधक आहेत आणि यांना जीवे मारण्याची धमकी आहे ती प्रशांत कोरटकरने दिली होती आणि या धमकीच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती या सगळ्या राजमाता जिजाऊ असतील यांना जे एक आक्षेपार्ह जे वक्तव्य केलं होतं याच्या सगळ्याच्या जे गुन्हा जो होता तो संदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता आणि यानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणा राज्यातून जे आहे ते अटक करण्यात आलेली होती आणि या अटकेनंतर कुठेतरी प्रशांत कोरटकरच्या या सगळ्या कुठं फरार काळात होता आणि त्याच्या संदर्भातली जी सगळी इत्तंभूत माहिती आहे ती पोलिसांनी गोळा केलेली होती आणि सध्या कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये तो सुनावणी सुरू होती। या सुनावणी दरम्यान त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील मिळाली होती। या तपासादरम्यान 2 गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या होत्या, तसेच 5 जणांना समन्स देखील बजावण्यात आली होती। त्यापैकी एक व्यक्ती जी आहे ती कोल्हापुरात आल्यानंतर ती चौकशी देखील केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र हे सगळं होत असताना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला गेल्या 2 दिवसापूर्वीच जे आहे ते न्यायालयीन कोठडी आहे ती 14 दिवसांची दिलेली आहे आणि या कोठडीच्या नंतर खरं तर त्यांनी कनिष्ठ न्यायालयात जो जामिनासाठी अर्ज केला होता त्याची सुनावणी आहे ती काल पार पडलेली आहे। या सुनावणी दरम्यान जोरदार आर्ग्युमेंट आहे ते सरकारी वकील असतील, इंद्रजित सावंत यांचे वकील असतील, कोरटकर यांचे वकील असतील यांनी केल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान जामीन अर्ज आहे तो नामंजूर करण्यात आलेला आहे। कोल्हापूरच्या दिवाणी कनिष्ठ न्यायालय त्यांनी जो आहे तो नामंजूर करण्यात आला आहे आणि या सगळ्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आता कुठेतरी कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सौरभ घाग हे जे प्रशांत कोरटकर याचे वकील आहेत ते अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। साधारणतः आज दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान कोरटकर यांच्या मार्फत जे वकील आहेत ते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे अर्ज दाखल करणार आहेत। खरं तर हा निर्णय आहे तो कुठेतरी प्रशांत कोरटकर यांना पटलेला नाहीये, म्हणूनच अर्ज आहे तो आता जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत। त्याबाबतीत जिल्हा सत्र न्यायालय हा अर्ज दाखल करून घेतं की नाही हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दुसरीकडे पाहिलं तर प्रशांत कोरटकरचा जो कोल्हापुरातला कळंबा जेलमधील मुक्काम आहे तो वाढलेला आहे। त्याला सुरक्षेसाठी जे अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आणि त्या सगळ्या बाजूला जे आहेत ते 14 CCTV कॅमेऱ्यांची नजर देखील आहे। काल प्रशांत कोरटकर आहे तो सुनावणी दरम्यान अगदी ऑनलाईन पद्धतीने कारागृहात हजर होता, मात्र त्याला काही बोलण्यासाठी न्यायालयाने सांगितलं नाही। मात्र हे सगळं झाल्यानंतर आता सध्या आज जी स्थिती आहे त्यानुसार सौरभ घाग हे जे वकील आहेत, जे प्रशांत कोरटकरचे वकील आहेत ते स्वतः या ठिकाणी येऊन किंवा त्यांच्या सहकारी जे वकील आहेत त्यांच्या मार्फत जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज आणि शिवाय दिवाणी न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्या निर्णयाच्या विरोधात अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। लागली सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।